सासू सासऱ्यांनी नातीच्या भविष्यासाठी आणि स्वतःच्या पश्चात सुनेला हक्काचा आडोसा मिळावा म्हणून सुनेसमोर जोडलेले हात पाहून वेदिकाच्या पायाखालची जमीन जणू पूर्णपणे निसटली होती. त्या रात्री ती स्वतःच्या खोलीत आली आणि तिने आतून दरवाजा घट्ट बंद करून घेतला. खोलीत संपूर्ण काळोख होता. फक्त खिडकीच्या फटीतून येणारा रस्त्यावरील दिव्यांचा अंधूक पांढरा प्रकाश जमिनीवर पडत होता. वेदिका बेडच्या एका कोपऱ्यात गुडघ्यांवर डोके ठेवून तासनतास सुन्न होऊन बसून राहिली. तिच्या एका बाजूला आदित्यच्या सुंदर आठवणी, त्याचे ते शेवटचे समजूतदार शब्द, लग्नाची 7 पावले आणि कपाळावरचे ते पवित्र कुंकू होते, ज्याला ती स्वतःचा आत्मा मानत होती. तर दुसऱ्या बाजूला पाळण्यात शांत झोपलेली तिची 3 वर्षांची चिमुरडी आरोही होती. आरोही झोपेतच हळूच हसली आणि तिने तोंडातल्या तोंडात बाबा असा एक बोबडा शब्द उच्चारला. तो शब्द ऐकताच वेदिकाच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर आला. ती समजून चुकली की ती आता फक्त एक पत्नी नाही, तर एका अजाण मुलीची आई आहे. जर ती आज स्वतःच्या प्रेमासाठी हट्टी बनून राहिली, तर उद्या तिची मुलगी या क्रूर जगात पोरकी आणि अनाथासारखी जगणार होती. दुसऱ्या दिवशीची ती सकाळ कुलकर्णी यांच्या घरात कमालीची शांतता घेऊन आली होती. वेदिकाने खूप मोठा मानसिक दगड स्वतःच्या काळजावर ठेवला. तिने सकाळी उठून डोळे पुसले, नेहमीप्रमाणे साधी पांढरी सुती साडी नेसली आणि ती हॉलमध्ये आली. हॉलमध्ये आई आणि बाबा अत्यंत चिंतेने डोळ्यात पाणी आणून तिचीच वाट पाहत बसले होते. वेदिका बाबांच्या व्हीलचेअरजवळ गेली. ती जमिनीवर गुडघ्यांवर बसली आणि तिने बाबांचा तो थरथरणारा आजारी हात आपल्या दोन्ही हातात घेतला. वेदिका अत्यंत जड, संथ पण खंबीर आवाजात म्हणाली, बाबा, आई, मी रात्रभर विचार केला. तुम्ही माझ्या हिताचा आणि आरोहीच्या भविष्याचाच विचार करत आहात हे मला समजलंय. मी कबीर सरांशी लग्न करायला तयार आहे. मी या नात्याला होकार देते, पण माझी एक अट आहे. मी कबीर सरांच्या आयुष्यात किंवा त्यांच्या घरात फक्त आणि फक्त आरोहीची आई म्हणूनच प्रवेश करू शकते. आदित्यची जागा माझ्या मनात आणि माझ्या शरीरावर दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. कबीर सरांनाही मला हे आधीच स्पष्ट सांगावं लागेल, तरच हे लग्न होईल. वेदिकाचे ते शब्द ऐकून आईंनी तिला जवळ घेतले आणि दोघींनी एकमेकींना धरून ढसाढसा रडून घेतलं. बाबांच्या डोळ्यातूनही कृतज्ञतेचे आणि समाधानाचे पाणी आले. त्याच दिवशी संध्याकाळी बाबांनी कबीरला फोन करून घरी बोलावून घेतले. कबीर जेव्हा नेहमीप्रमाणे अत्यंत साधेपणाने घरात आला, तेव्हा त्याला वातावरणातील गांभीर्य आणि वेदिकाच्या चेहऱ्यावरील तो शांत निश्चय जाणवला. बाबांनी त्याला सोफ्यावर बसवले आणि म्हणाले, कबीर बेटा, वेदिकाने तुझ्याशी लग्न करायला होकार दिला आहे, पण तिने तिची एक अट ठेवली आहे, जी तुला ऐकावी लागेल. कबीरने स्वयंपाकघराच्या दारात उभ्या असलेल्या वेदिकाकडे पाहिले, जिचे डोळे खाली झुकलेले होते. कबीर अत्यंत समजूतदारपणे हसला आणि म्हणाला, बाबा, मला वेदिका मॅडमची कोणतीही अट ऐकण्याची किंवा मान्य करण्याची अट घालण्याची गरज नाही. कारण त्यांच्या मनात काय चाललंय याची मला पूर्ण जाणीव आहे. मी त्यांना कधीही आदित्यची जागा विसरण्याची सक्ती करणार नाही. मी त्यांच्या आयुष्यात पती म्हणून हक्क गाजवायला येत नाहीये, तर एक चांगला मित्र आणि आरोहीचा खंबीर बाप बनून येत आहे. त्यांच्या स्वाभिमानाला, त्यांच्या निष्ठेला आणि त्यांच्या भावनांना तडा जाईल असं माझ्याकडून
आयुष्यात कधीच काही घडणार नाही. हा माझा तुम्हाला आणि स्वतःला दिलेला शब्द आहे. कबीरचे हे सोन्यासारखे उदार शब्द ऐकून वेदिकाच्या मनातील कबीरबद्दलचा आदर आणखी 100 पटीने वाढला. ती समजली की हा माणूस खरोखरच देवमाणूस आहे. लग्नाचा हा केवळ प्राथमिक निर्णय पक्का झाल्यानंतर कबीरने कुलकर्णी कुटुंबाची सध्याची अवस्था पाहता एक मोठा निर्णय घेतला. सदाशिव पेठेतील तो जुना वाडा आता पावसाळ्यामुळे खूप पडका झाला होता आणि तिथे बाबांना व्हीलचेअरवरून येणे जाणे कठीण होत होते. कबीरने बाबांना आणि आईंना सांगितले की बाबा, लग्न कायदेशीररित्या नोंदणी पद्धतीने किंवा साधेपणाने होईल. त्याला अजून महिन्याभराचा वेळ आहे, पण तोपर्यंत तुम्ही या पडक्या घरात राहू नका. तुम्ही सगळे म्हणजे आई, बाबा, वेदिका आणि आरोही माझ्या कोथरूड येथील मोठ्या बंगल्यात तात्पुरते राहायला या. तिथे बाबांच्या उपचारांची सोय उत्तम होईल. आईबाबांनी सुरुवातीला नकार दिला, पण कबीरच्या प्रेमापोटी त्यांनी होकार दिला. समाजाने ज्या सुनेला अपशकुनी म्हटले होते, आज तिच्याच पवित्र आणि खंबीर पावलांमुळे त्या संपूर्ण कुटुंबाला एका सुरक्षित आणि मोठ्या महालाचा आडोसा मिळणार होता. कबीरच्या कोथरूड येथील त्या आलिशान आणि मोठ्या बंगल्याचे नाव होते माऊली. बंगला दिसायला अत्यंत आधुनिक, देखणा, पण तितकाच पारंपरिक मूल्यांना जपणारा होता. बंगल्याच्या चहूबाजूंनी मोठी हिरवीगार बाग होती, जिथे फुलझाडे आणि आरोहीला खेळण्यासाठी एक लहान सुंदर पाळणा लावण्यात आला होता. कबीरचे कुटुंब खूप लहान होते. त्याची आई लहानपणीच वारली होती आणि घरात फक्त त्याचे वृद्ध वडील आनंदराव देशमुख आणि त्याची मोठी बहीण सुलोचना राहत होती. सुलोचना ही वयाने कबीरपेक्षा बरीच मोठी होती. तिचे स्वतःचे लग्न झाले नव्हते आणि ती कबीरच्या संपूर्ण घराची आणि त्याच्या मोठ्या बिझनेसची देखभाल करायची. स्वभावाने सुलोचना अतिशय कडक, शिस्तप्रिय, करडी आणि खानदानी घराण्याच्या इभ्रतीला जपणारी स्त्री होती. जेव्हा कबीरने घरात सांगितले की तो एका विधवा स्त्रीशी, जिच्या मागे एक लहान मुलगी आणि आजारी सासूसासरे आहेत, तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे, तेव्हा सुलोचनाचा पारा चांगलाच चढला होता. कबीरच्या सांगण्यावरून जेव्हा हे संपूर्ण कुटुंब, आई, बाबा, वेदिका आणि आरोही त्या बंगल्यात पहिल्यांदा पाऊल ठेवण्यासाठी आले, तेव्हा सुलोचनाताई सोफ्यावर अत्यंत कडक मुद्रेने बसून होत्या. आनंदराव देशमुख यांनी कुलकर्णी कुटुंबाचे हसून स्वागत केले, पण सुलोचना मात्र वेदिकाकडे अत्यंत तीक्ष्ण आणि बारीक नजरेने पाहत होती. तिने वेदिकाच्या पांढऱ्या साडीकडे पाहिले, तिच्या रिकाम्या कपाळाकडे पाहिले आणि नंतर वेदिकाच्या कडेवर असलेल्या 3 वर्षाच्या आरोहीकडे पाहिले, जी घाबरून आईच्या गळ्यात हात टाकून डोळे मोठे करून पाहत बसली होती. सुलोचनाने चहाचा कप टेबलवर ठेवला आणि अत्यंत करड्या, स्पष्ट आवाजात विचारले, कबीर, तू जो निर्णय घेतला आहेस त्याला आमचा विरोध नाही, कारण तू आता स्वतःचे निर्णय घेण्या इतका मोठा झाला आहेस. पण मला या मुलीला आणि तिच्या घरच्यांना काही गोष्टी आधीच स्पष्ट विचारायच्या आहेत, जेणेकरून पुढे जाऊन वाद होणार नाहीत. सुलोचना वेदिकाच्या समोर जाऊन उभी राहिली आणि म्हणाली, वेदिका, तू आमच्या घराची सून बनण्याचा विचार करत आहेस. आमचे देशमुख घराणे पुण्यात खूप मोठे आहे. आमच्या घरी रोज मोठे मोठे बिझनेसमॅन आणि प्रतिष्ठित लोक येतात. तू लग्नानंतरही अशा पांढऱ्या कपड्यात आणि अशा रडकुंडीच्या चेहऱ्याने आमच्या घरात वावरणार असशील तर लोकांच्या 100 गप्पा आम्हाला ऐकाव्या लागतील, जे मला माझ्या घराण्याच्या इभ्रतीसाठी मान्य नाही. आणि दुसरी गोष्ट, ही मुलगी
ही कबीरची स्वतःची रक्ताची मुलगी नाही. कबीर या मुलीला आपले नाव देईल, तिचे शिक्षण करेल, पण आमच्या देशमुखांच्या मालमत्तेच्या आणि पैशांच्या वाटणीत या मुलीचा कोणताही कायदेशीर हक्क असणार नाही. हे तू आत्ताच एका कागदावर लिहून द्यायला तयार आहेस का? सुलोचनाचे ते रोखठोक आणि पैशांचे शब्द ऐकून संपूर्ण हॉलमध्ये एक भयानक शांतता पसरली. आई आणि बाबांचे चेहरे दुःखाने काळवंडले. कबीरला सुलोचनाचे हे वागणे अजिबात आवडले नाही. तो अत्यंत रागाने पुढे आला. ताई, थांब. अगं, तू हे काय बोलतेस? मी वेदिकाशी आणि आरोहीशी मनाचं नातं जोडतोय. कोणतीही पैशांची डील करत नाहीये. पण वेदिकाने हळूच कबीरचा हात धरून त्याला शांत केले. वेदिका 2 पावले पुढे आली. तिने सुलोचनाच्या डोळ्यात थेट आत्मविश्वासाने पाहिले आणि अत्यंत स्वाभिमानी संथ आवाजात म्हणाली, सुलोचनाताई, तुमचे बोलणे तुमच्या जागी अगदी योग्य आहे. तुमच्या घराण्याची इब्रत तुम्ही जपलीच पाहिजे. मी तुम्हाला वचन देते की या घरात आल्यानंतर माझ्या वागण्यामुळे किंवा राहण्यामुळे तुमच्या घराण्याला कधीही कमीपणा येणार नाही. आणि राहिला प्रश्न मालमत्तेचा आणि पैशांचा, तर एक स्वाभिमानी आई म्हणून मला माझ्या आरोहीसाठी तुमच्या मालमत्तेचा किंवा पैशांचा 1 रुपयाही नको आहे. माझी मुलगी कबीर सरांच्या चांगल्या संस्कारांवर मोठी होईल, त्यांच्या मालमत्तेवर नाही. तुम्ही आत्ता वकिलांना बोलावून कागद आणलात तर मी आत्ता त्यावर सह्या करून द्यायला तयार आहे. वेदिकाचे ते सडेतोड, निरपेक्ष आणि खंबीर उत्तर ऐकून सुलोचनाचा अहंकार एका क्षणात गळून पडला. आनंदराव देशमुख यांनी कबीरकडे पाहून मान डोलावली, ज्याचा अर्थ होता की कबीरने निवडलेली मुलगी ही खरोखरच मनाची अत्यंत श्रीमंत आणि हिऱ्यासारखी मौल्यवान आहे. दिवस वेगाने सरकत होते आणि कबीर व वेदिकाच्या कोर्ट मॅरेजची तारीख व महिना ठरला होता. कबीरला कोणत्याही मोठ्या थाटामाटाची किंवा जगाला दाखवण्याची गरज नव्हती. त्याला फक्त वेदिकाला आणि तिच्या कुटुंबाला कायदेशीर संरक्षण आणि सन्मान द्यायचा होता. देशमुख आणि कुलकर्णी कुटुंबाने मिळून ठरवले की लग्न अत्यंत साध्या पद्धतीने वकिलांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करून होईल आणि त्यानंतर जवळच्या एका लहान मंदिरात घरातील मोजक्या लोकांच्या साक्षीने विधी केले जाईल. कबीरच्या बंगल्यात आता लग्नाची प्राथमिक तयारी सुरू झाली होती. कबीरने स्वतः पुण्यातल्या एका मोठ्या साड्यांच्या दुकानातून वेदिकासाठी सुंदर रेशमी साड्या आणि आरोहीसाठी कपडे आणून दिले होते. पण वेदिकाने जेव्हा त्या रंगीबेरंगी साड्यांकडे पाहिले तेव्हा तिच्या मनाला पुन्हा एकदा तीव्र यातना झाल्या. तिने गेल्या 1 वर्षात पतीच्या वियोगात फक्त पांढरा रंग स्वीकारला होता. आज अचानक स्वतःच्या अंगावर नवीन लग्नाचे रंग चढवणे तिच्यासाठी स्वतःच्या हाताने आदित्याच्या आठवणींचा गळा घोटण्यासारखे होते. लग्नाच्या आदल्या रात्री वेदिका तात्पुरत्या मिळालेल्या खोलीत बसली होती. आरोही बेडवर गाढ झोपली होती. वेदिकाने कपाटातून आदित्याचा तो जुना कुर्ता बाहेर काढला, जो अजूनही आदित्याच्या अंगाच्या परिचयाच्या सुवासाने दरवळत होता. तिने तो कुर्ता आपल्या चेहऱ्याशी लावला, तो छातीशी घट्ट धरला आणि ती खोलीच्या कोपऱ्यात बसून ढसाढसा रडू लागली. आदित्य, मला माफ करा. उद्या मी तुमच्या जागेवर दुसऱ्या कोणाचा तरी पती म्हणून स्वीकार करण्याचा कायदेशीर कागदावर शिक्का मारणार आहे. पण माझा विश्वास करा, माझ्या मनात आजही आणि शेवटच्या श्वासापर्यंत फक्त तुम्हीच आहात आणि राहाल. मी हे फक्त आपल्या अजाण आरोहीला बापाचं नाव मिळावं म्हणून करत आहे, स्वतःच्या सुखासाठी नाही. नेमकी त्याचवेळी 3 वर्षांची आरोही झोपेतून जागी झाली. ती लंगडत पावलांनी चालत वेदिकाच्या मांडीवर येऊन बसली. तिने वेदिकाच्या डोळ्यातील अश्रू पाहिले आणि आपल्या लहान मऊ हाताने आईचे गाल पुसले. आरोही फक्त तोंडातल्या तोंडात आई
आई म्हणाली आणि तिने कबीरने आणलेल्या लहान बाहुलीकडे हात दाखवला. आरोहीला कबीरबद्दल वाटणारा तो सुरक्षित लळा पाहून वेदिकाला जाणीव झाली की तिचा हा निर्णय एक आई म्हणून योग्य आहे. कबीर स्वतः एका मोठ्या बिझनेसचा मालक होता, पण त्याच्या मनात कोणताही गर्व नव्हता. या संपूर्ण महिन्याभरात त्याने वेदिकाशी कधीही जवळीक साधण्याचा प्रयत्न केला नव्हता. तो जेव्हा घरात असायचा तेव्हा बाबांच्या खांद्याला हात लावून त्यांना उठवायचा, त्यांच्याशी गप्पा मारायचा. त्याने बाबांच्या उपचारासाठी पुण्यातल्या सर्वोत्तम डॉक्टरांची टीम लावली होती, ज्यामुळे बाबा आता व्हीलचेअर सोडून काठीच्या सहाय्याने थोडे थोडे चालू लागले होते. बाबांच्या चेहऱ्यावर आदित्य गेल्यानंतर जे हसू नेहमीसाठी हरवले होते ते कबीरच्या प्रेमळ स्वभावामुळे पुन्हा उमलू लागले होते. आई तर कबीरला पाहताच त्याच्या आवडीचे जेवण बनवायला स्वयंपाकघरात जायच्या. कबीर कुलकर्णी कुटुंबासाठी एका खऱ्या देवदूतासारखा धावून आला होता. ऑफिसमध्ये जोशी काकांकडेही कबीरने वेदिकाची बाजू खंबीरपणे मांडली होती, ज्यामुळे ऑफिसमधील नेहा आणि सायलीचे टोमणे आता पूर्णपणे बंद झाले होते. कबीरला वेदिकाचा हा स्वाभिमान आणि तिची आपल्या जुन्या पतीप्रती आणि कुटुंबाप्रती असलेली निष्ठा मनातून खूप आवडायची. तो नकळत वेदिकाच्या साधेपणाच्या आणि तिच्या शांत स्वभावाच्या प्रेमात पडू लागला होता. पण त्याने आपल्या भावना कधीही कोणत्याही शब्दाने किंवा कृतीने तिच्यासमोर व्यक्त केल्या नव्हत्या, कारण त्याला वेदिकाच्या दुःखाचा आणि तिच्या वैधव्याचा मनापासून आदर करायचा होता. लग्नाचे कपडे, दागिने आणि कोर्टाची कागदपत्रे सर्व काही तयार झाले होते आणि संपूर्ण देशमुखांचे घर आता उद्या येणाऱ्या त्या लग्नाच्या मुहूर्ताची वाट पाहत होते. लग्नाचा तो शुभदिवस अखेर उजाडला. कबीरच्या सांगण्यावरून लग्न अतिशय साध्या पद्धतीने पुण्याच्या फॅमिली कोर्टात सकाळी 11 वाजता होणार होते. आईंनी सकाळी लवकर उठून देवघरात दिवा लावला, पण त्यांच्याही मनात आज एक वेगळीच धाकधूक होती. आईंनी वेदिकाला खोलीत नेले आणि कबीरने पाठवलेली एक अतिशय साधी फिक्कट गुलाबी रंगाची रेशमी सिल्क साडी नेसायला दिली. वेदिकाने साडी तर नेसली, पण तिने कपाळावर कुंकू किंवा कोणतीही टिकली लावण्यास स्पष्ट नकार दिला. ती म्हणाली, आई, जोपर्यंत कोर्टात कायदेशीर विधी पूर्ण होत नाहीत आणि कबीर सर मला स्वतःच्या अधिकाराने कुंकू लावणार नाहीत, तोपर्यंत मी हे कपाळ रिकामं ठेवणार आहे. माझ्या मनात अजूनही फक्त आदित्यचेच स्थान आहे. आईच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी तिच्या डोक्यावरून मायेने पदर ओढला. कबीर कोर्टात जाण्यासाठी तयार होऊन हॉलमध्ये आला होता. त्याने साधे पारंपरिक धोतर आणि कुर्ता नेसला होता, ज्यात तो अत्यंत देखणा आणि राजबिंडा दिसत होता. आनंदराव देशमुख आणि सुलोचना ताईसुद्धा तयार झाल्या होत्या. सकाळी 10:30 वाजता 2 मोठ्या गाड्या बंगल्याच्या दारात येऊन थांबल्या. बाबांना काठीच्या सहाय्याने गाडीत बसवण्यात आले. आई आणि वेदिका आरोहीला घेऊन गाडीत बसल्या. गाडी जेव्हा पुण्याच्या जिल्हा न्यायालयाच्या मोठ्या इमारतीसमोर पोहोचली, तेव्हा तिथे वकिलांची आणि लोकांची मोठी गर्दी होती. कबीरने आधीच सर्व कायदेशीर कागदपत्रे आणि साक्षीदार तयार ठेवले होते, जेणेकरून वेदिकाला तिथे जास्त वेळ उभे राहावे लागणार नाही आणि मीडिया किंवा समाजाच्या नजरा तिच्यावर पडणार नाहीत. सर्वजण कोर्टाच्या मॅरेज रजिस्ट्रारच्या मोठ्या केबिनमध्ये जाऊन बसले. तिथे एका मोठ्या टेबलवर लग्नाची मुख्य कागदपत्रे, नोंदणीचे फॉर्म्स आणि 2 मोठे पेन ठेवले होते. वकिलाने पुढे होऊन कबीर आणि वेदिकाला त्यांच्या नावाच्या जागी स्वाक्षरी करण्यास सांगितले. कबीरने पेन हातात घेतला आणि त्याने अत्यंत आनंदाने, आदराने आपली पहिली स्वाक्षरी केली. आता वकिलाने तो मुख्य कागद वेदिकाच्या समोर सरकवला आणि तिच्या हातात पेन दिला. वेदिकाने पेन हातात धरला, पण तिचे हात थरथरत होते.
तिच्या डोळ्यांसमोरून पुन्हा एकदा जुन्या आठवणींचे वादळ घोंगावू लागले. तिची नजर त्या कागदावर खेळली होती. केबिनमध्ये प्रचंड शांतता होती. सर्वजण, आई, बाबा, सुलोचनाताई आणि कबीर वेदिकाच्या स्वाक्षरीची वाट पाहत होते. वेदिकाने कागदावर पेन टेकवला. ती स्वाक्षरी करणार. तेवढ्यात तिचे लक्ष वकिलाच्या हातातील एका दुसऱ्या फॉर्मवर गेले, जो आरोहीच्या कायदेशीर दत्तक विधानाचा होता. त्या फॉर्मवर वडिलांचे नाव या रकान्यासमोर कबीर आनंदराव देशमुख असे लिहिले जाणार होते. वेदिकाने तो रकाना पाहिला आणि तिच्या हातातील पेन एका क्षणात गळून थेट जमिनीवर पडला. तिच्या काळजाचा ठोका चुकला. तिला जाणवले की जर तिने आज इथे स्वाक्षरी केली तर कागदावर का होईना, पण आदित्यचे नाव आरोहीच्या आयुष्यातून नेहमीसाठी पुसले जाणार होते. वेदिकाने आपले डोके धरले. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कबीरने तिची ही मानसिक अवस्था ओळखली. तो उठला आणि म्हणाला, वेदिका, शांत व्हा. स्वतःवर ताण आणू नका. पण वेदिका काहीच बोलू शकत नव्हती. वेदिकाने केबिनमध्ये स्वतःला सावरण्याचा खूप प्रयत्न केला. बाबांनी पुढे होऊन तिच्या पाठीवर हात ठेवला. वेदिका बाळा, स्वतःला सावर. आरोहीच्या भविष्यासाठी तुला हे करावंच लागेल. वेदिकाने जमिनीवर पडलेला पेन पुन्हा उचलला. तिने डोळे घट्ट बंद केले. मनात आदित्यची माफी मागितली आणि तिने त्या मुख्य विवाहाच्या कागदावर स्वतःची स्वाक्षरी पूर्ण केली. स्वाक्षरी पूर्ण होताच संपूर्ण केबिनमध्ये वकिलांनी टाळ्या वाजवल्या. कबीरने सुटकेचा श्वास सोडला. आता फक्त वधूवरांनी एकमेकांना कायदेशीर हार घालणे आणि कबीरने वेदिकाच्या गळ्यात मंगळसूत्र घालणे एवढाच शेवटचा आणि मुख्य विधी बाकी होता, ज्यानंतर हे लग्न कायदेशीररित्या पूर्ण होणार होते. कबीरने वकिलाच्या हातातून ते सोन्याचे आणि काळ्या मण्यांचे लहान मंगळसूत्र आपल्या हातात घेतले. तो वेदिकाच्या अगदी जवळ गेला. वेदिकाने आपली मान खाली झुकवली. कबीरचे हात पुढे सरकले. तिच्या गळ्यात मंगळसूत्र पडणार आणि नेमक्या त्याच क्षणी कोर्टाच्या त्या केबिनचा मोठा लाकडी दरवाजा कोणीतरी अत्यंत जोराने धडका मारत आतल्या बाजूला ढकलला. दरवाजा उघडण्याचा तो मोठा आवाज संपूर्ण शांत केबिनमध्ये घुमला आणि तिथले सर्व लोक, कबीर, वेदिका, आई, बाबा, सुलोचनाताई आणि वकील दचकून मुख्य दाराच्या दिशेने पाहू लागले. दारात जो माणूस उभा होता त्याला पाहताच केबिनमधील हवेचा दाब जणू एका सेकंदात नाहीसा झाला. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे शरीर जागच्या जागी गोठून गेले. कोणाच्याही तोंडातून एक साधा शब्दही निघेना. दारात उभा असलेला तो माणूस, त्याचे कपडे अत्यंत साधे आणि थोडे फाटलेले होते. त्याची दाढी बरीच वाढलेली होती. त्याचा चेहरा थकलेला आणि शरीरावर काही जुन्या जखमांचे व अपघाताचे व्रण स्पष्ट दिसत होते. पण वाढलेली दाढी आणि थकलेला चेहरा असूनही त्याचे ते बोलके डोळे, त्याचा तो उजव्या गालावरचा असलेला लहान तीळ, त्याचे ते कपाळ आणि त्याची ती उभी राहण्याची पद्धत हुबेहूब आदित्यसारखीच होती. होय, तो साक्षात आदित्यच होता, जो खंडाळा घाटाच्या अपघातात 1.5 वर्षापूर्वी मृत मानला गेला होता, ज्याचा मृतदेह नदीच्या पुरात वाहून गेला म्हणून पोलिसांनी केस बंद केली होती. तो आदित्य आज जिवंत त्यांच्यासमोर उभा होता. आदित्यने केबिनमध्ये पाऊल ठेवले. त्याचे डोळे अश्रूंनी पूर्णपणे भरलेले होते. त्याने पहिल्यांदा व्हीलचेअरवर बसलेल्या आपल्या अपंग बाबांकडे पाहिले, मग रडणाऱ्या आईकडे पाहिले आणि शेवटी त्याची नजर थेट फिक्कट गुलाबी सिल्क साडीत नववधूच्या रूपात उभ्या असलेल्या वेदिकावर आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्यासाठी हात पुढे केलेल्या कबीरवर पडली. आदित्यचा आवाज अत्यंत जड, थरथरता आणि वेदनेने भरलेला होता. तो फक्त एवढंच म्हणाला, आई, बाबा, वेदिका, मी आलोय. तुमचा आद्य जिवंत आहे.
ते शब्द ऐकताच वेदिकाच्या हातातील लग्नाचा हार जमिनीवर गळून पडला. तिच्या डोळ्यांसमोर जणू संपूर्ण ब्रह्मांड गरगर फिरू लागले. तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि ती सुन्न होऊन मोठ्याने ओरडली, आदित्य. तिने दोन्ही हातांनी स्वतःचे तोंड दाबले. आईंनी आपल्या छातीवर हात ठेवला आणि त्या सोफ्यावरच शुद्ध हरपून कोसळल्या. बाबांच्या हातातील काठी जमिनीवर पडली आणि ते थरथरत व्हीलचेअरवरून उभे राहण्याचा प्रयत्न करू लागले. कबीरच्या हातातील ते मंगळसूत्र तसेच हवेत थांबले होते. ज्या आदित्याला मृत मानून वेदिकाने आज कबीरशी लग्न करण्याचा शेवटचा स्वाक्षरीचा टप्पा पार केला होता, तोच तिचा पहिला पती आज तिच्या लग्नाच्या मांडवात तिच्या डोळ्यासमोर जिवंत उभा होता. आता नियतीच्या या अत्यंत क्रूर आणि अंगावर काटा आणणाऱ्या महाखेळानंतर वेदिका काय करणार? कायदेशीर स्वाक्षरी झाली असली तरी लग्न पूर्ण झाले नव्हते. अशा वेळी वेदिका कबीरचा हात सोडणार आणि आदित्यकडे धावत जाणार. गेल्या 1.5 वर्षांपासून आदित्य कुठे होता आणि तो आजच कसा पोहोचला? पाहूया पुढील भागात. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.